घराचं पण रक्षण करतो. भीष्म पण केला खरं धनुर्धर रक्षण. आणि महाराज सांगतात की सर्व काय साक्ष आहे. आज कोणती गोष्ट असो, घटना असो, माझं साक्ष पुराव्याशिवाय काय आहे का? हा पुरावा प्रत्येक गोष्टीला साक्ष लागते. म्हणून तुकोबा सांगते सर्व गोष्टीचं माझ्याकडे साक्ष आहे. तुका म्हणे साक्ष होती. आणि म्हणून त्या भगवंताला मी काय केलं, चित्तात धारण केलं. तो मी चित्ती धरी येला असा सोपा अभंगाचा भावार्थ विठ्ठल. अभंगाचा भावार्थ चांगला. ह्या झाल्या टॉप 10 ठळक बातम्या. अभंगाचा भावार्थ चांगला. आपण झालो मोकळं, जाऊ का घरी? मग सगळ्यात पहिले इकडे ज्ञानोबा तुमचं प्रतिपादन करतात की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दिन दुबळा अर्चित असेल तुमची भक्ती. कोणी काय करा, सर्वजण फ्रेश बसा टकटक. कारण बाबा भूमीची मार्ग सांगे कोंबाची लावले. एखादा कोंब जर सुकला त्याला पाण्याचा आसरा नसते. तुम्ही आतापासून जांभळ्या दिला तर मला काय 9ला कीर्तन संपवायचं का? 9:30चा आपला टाइम आहे. आता साधारण 8:45 वाजली. बरोबर. अल्पशा वेळामध्ये अभंगाचा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला माय बाबा बसलेला समजतं तुम्हा मंडळीला एक प्रश्न पडला असेल की हा अभंग आपण कुठेतरी ऐकला. बरोबर ऐकला. माय बाबा आजचा दिवस माझ्यासाठी इतका पवित्र आणि पावना योगायोग पहा. आज 3 वर्ष अगोदर याच एकादशीच्या दिवशी याच अभंगावर माझं नेहरू नगर येथे कीर्तन झालं. मायबू बापूला आठवण असा आजचा तो दिवस. मायबू एकादशी नेमकं झालं कसं, माझे जेवढं काही मित्रमंडळी होते मायबापू असं सप्त्याचं बापूने नियोजन लावलं. सगळ्याची कीर्तन झाली आणि त्याच्यात म्हणजे आपण एकलंच कच्चं लिंबू होतो. सगळ्याचे 1-1, 2-2 कीर्तन झाले. माझं बहुतेक दुसरंच होतं. बाकीच्या 2-2 झाले होते. मग प्रश्न पडला बा 7ला 7 कीर्तन झाले. 8वं कीर्तन बापूचं. मग जगन्नाथचं कीर्तन बसवायचं कुठं? मग बापून आमच्या बाळासाहेब दादाला मायबाबू डोकं लावलं. आपण काय करू म्हणले, एकादशीला आपण पायीवारी जातो. मग जगन्नाथचं कीर्तन तिथे ठेवू. म्हणून तुमच्या सगळ्याला मायबाबू सांगतो की आजच्या दिवशी एकादशीच्या दिवशी नेहरू नगर वाडी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात याच अभंगावर कीर्तन झालं. आज त्या गोष्टीला 3 ते 4 वर्ष पूर्ण झाली. विठ्ठल आणि विशेष म्हणजे योगा त्याही दिवशी एकादशी होती. आजही एकादशी. त्या मायबाबू जसं 4 वर्ष अगोदर या जगन्नाथला भाग्य प्राप्त झालं होतं, आजही एकादशीच्या दिवशी मायबाबू नेमून नाही, ठरून नाही, अचानक अनावधान योगायोगाची कीर्तन सेवा माझ्या मायबाबा हा जो पर्व काळ साधलाय, या पर्वकाळून मायबाबा प्रमाण खूप गोड दिलं. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मायबाबा खरंच योग सुंदर असा आला. आता एक काम करा, तुम्हाला झोपा यायला का? मग असं टक टक माझ्याकडे पाहू नका. खरंच बा मी काय सोयरी काही करायची नाही. डबल काय मला याचे राहिले त्याच्यासाठी पहा. झोप यायली कोणाला? चहा सांगायचा का? नाही ना. विठाला विठाला मायबाबू या भूतलावर तुम्ही आम्ही एक प्राणी म्हणून, सजीव म्हणून, मनुष्य म्हणून जन्माला आलो. मग जन्माला आल्यावर तुम्ही आम्हाला जर आपल्या जीवाचं सार्थक जर करायचं असेल, तुम्ही आम्हाला भक्ती करावी लागेल. मग भक्ती करत असताना मायबाबू ऐका, आपण जर भगवंताची निस्वार्थपणे जर भक्ती केली तर तो भगवंत मायबाबू आपल्या घरी कामे करतो. साधा वया भक्ती काजन नाही लाज घरी. आता तुम्हा मला माझ्या भूतलावर जन्म मिळाला, तुम्ही आम्ही आपण भाग्यवान आहोत. माय भाग्यवान कसं? तर तुम्हा मला मग मनुष्य रूपी देहात जन्म मिळाला. मला सांगा, आपण जर मनुष्य रूप बैलाच्या, गाईच्या, कोण म्हणे गाढवाच्या जन्माला जर आम्ही असल तर तुम्हा आम्हालाही भक्ती करण्याचं मायबाबा आपल्याला संधी मिळाली असती का? हा मायबाबा आपलं भाग्य आहे की
की आपण मनुष्य या देहात जन्माला येऊन मागो, पण भाग्य असून मागो आपण जर आपल्या येणार देहाचं कल्याण करायचं असेल, सार्थक जर केलं, तुम्ही आम्हाला भक्ती करावी लागेल. मग भक्ती करत असताना तुम्ही आम्ही जर भक्ती केली तर भगवंत आपल्या घरी दास्यत्व करतो. मागो दास्यत्व म्हणजे आपल्या भाषेत मागो नोकर 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 होऊन राखतो. पण कशासाठी? आपण जर भक्ती केली तर, आपली जर भक्ती निस्वार्थ असेल तर विठ्ठल विठ्ठल त्यातल्या त्यात विशेष मागो शास्त्रामध्ये विविध प्रकारच्या 9 भक्त सांगितल्या. श्रवणम कीर्तनम आत्मदास्य सख्य निवेदनम निरूपण. यापैकी सर्वात जर महत्वाची भक्ती असेल तर मागो नामस्मरण. आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यावर देहाचं सार्थक करायचं तुम्ही आम्हाला भगवंताचं नाम घ्यावं लागेल. मागो संसारात असो की परमार्थात असो नावाला किंमत आहे. तू म्हणसाल कसं? आपल्याला बरेच जण ओळखतात कशानं? बोलत चला भाऊ, कशानं? नावानं. शाळेत गेल्याबरोबर गुरुजी आपल्याला पहिला प्रश्न कोणता विचारतात? तुझं नाव काय? आणि नावाला किंमत. मायाबाबत ते जाऊ दे, आपण पोरगी पाहायला गेलो, तू म्हणसाल येऊन घेऊन पोरीचं लग्नाचं सांग. पोरगी पाहायला गेल्यावर पहिला प्रश्न काय विचारतो? नाव विचारतो. आली नावाला किंमत. आणि नाव नेहमी चांगल्याच निघत असते, वाईटाचं नाव निघत नाही. निघते का? मग जशी संसारात नावाला किंमत आहे तशीच मागू परमार्थात नावाला किंमत. कारण भगवंताचं नाम मागू आपल्या हातून कळत नकळत जे काही पापे घडतात ते पापे नाहीसे करण्याचं काम भगवंताचं नाम करते. नामसंकीर्तन माझ्या कंठी राहो भले. मागो नामालाच किंमत काय आहे? कारण मागो या 9 प्रकारच्या भक्तांपैकी सर्वात जर श्रेष्ठ आणि महत्वाची भक्ती असेल ते म्हणजे नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे नामस्मरण तुम्हाला आम्हाला करायचं आहे बाबू. आपण जर आवडीने जर नामस्मरण केलं, आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बाबू नामात एवढी ताकद आहे. नाम चांगले चांगले नाम इतकं श्रेष्ठ आहे बाबू. नाम घेत नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. मागो फक्त नामस्मरण केलं आपल्यावर जी काही विघ्ने येतात, संकट येतात, ते विघ्न 12 वाटा पळून जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. एवढं नाम श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही आम्हाला मायबाबा साधू संतांनी उपदेश केला बाबा रे भक्त मायबाबा भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे.
अहो तुमचा आमचा सोडून द्या बाबा, महाहत्यारी असणाऱ्या वाल्ल्या कोळ्याचा नामाच्या भरोशावर उद्धार झाला. तुम्ही म्हणसाल कसं? अहो ज्या वाल्ल्या कोळ्यानं बाबा अनगिनत माणसं मारली, एक नाही दोन नाही तर कित्येक माणसं जीवानं मारले बाबा. कशासाठी? आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या परिवाराची भूक भागवण्यासाठी. मग जंगलाच्या कडेला बसवायचं. मला तुम्हाला कथा सांगायची नाही, थोडंसं फक्त अनुसरून द्यायचं. बाबू तुम्हाला मला वाल्ल्या कोळ्याची कथा माहित आहे. इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली माय बाबू ऐका. आणि एक वेळ माय बाबू नारद मी असंच भ्रमण करत असताना वाल्ल्या कोळ्याला भेटले. अरे म्हणले वाल्ल्या कोळ्या किती माणसं मारलीस तू? तुला जर तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, या पापातून तुला मुक्तता करायची असेल, तुला भगवंताचं नाव घ्यायला की म्हणजे घेणारच नाही, जमणार नाही बाबा. शेवटी राक्षस होता, राक्षसाला नामस्मरण जमते का? हा नाही जमत. माधव तो राम 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 म्हणलाच नाही, मरा 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 म्हणता 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 मायबाबू राम राम नावाचा उच्चार झाला मायबाबू. आणि काय झालं? वाल्यकोळी महात्तरी नामे तरली गिदर मागो. परिणाम असा झाला, ज्या वाल्ल्या कोळ्यानं मागो अनगिनत माणसे मारली होती, त्या वाल्ल्या कोळ्यानं मागो भगवान प्रभू श्री रामचंद्र जन्मायच्या अगोदर रामायण लिहिले. हे केले रामायण परिणाम असा झाला, भगवान प्रभू रामचंद्र जन्मायच्या अगोदर रामायण लिहिल्या गेलं. त्या रामायणात मागो 14 वर्षाचा वनवास लिहिल्या गेला. मला सांगा आपल्या जन्मायच्या अगोदरचा आपण सत्य मानतो का? पण मागो भगवंताने ते सत्य मानव, जसं तंतोतंत रामायण लिहिल्या गेलं होतं तसेच भगवंत वागले. मागो परिणाम फक्त नामाच्या ज्या वाल्ल्या कोळ्यानं अनगिनत माणसे मारली, त्या वाल्ल्या कोळ्यानं मरा 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 म्हणता म्हणता राम राम जप केला. मायबू परिणाम असा झाला की भगवंत जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं आणि भगवंताला त्या भक्ताने लिहिल्यामुळे तसंच चालावं लागेल. एवढी नामात शक्ती आहे. विठ्ठल आम्हाला अमरदेह मिळाला, मग मिळालेला असून मायबू तुम्हाला आम्हाला भक्ती करणं फार गरजेचं आहे. खरंच भक्ती मागू आवड आणि गरज यामध्ये फरक आहे. आवडीनं भक्ती केली पाहिजे. गरज आपल्याला काम आहे. काही माणसं काम असले की गोड 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 बोलतात आणि काम नसलं की त्याला काय काम आहे. मग तसं नाही. मला सांगा आपल्याला साप दिसलं की बाप आठवतो, संकट आलं की देव आठवतो. तसं नाही. हे जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जर आवडीने जर परमार्थ केला, आवडीने जर नामस्मरण केलं तर भगवंत आपल्याकडे दास्यत्व करतो. पण केव्हा त्या भगवंताला आपण तन्मन धनानं शरण जायला पाहिजे. जो होय मग अनन्य शरण, त्याचे निवाडी मी जन्म करणं शरणागती शरण मीच आहे. आपण जर त्या भगवंताला तन्मन धनानं शरण जर गेलो, त्या भगवंताची आपण जर भक्ती केली, तो भगवंत आपलं जन्म आणि मरण ही निवारतो. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला नरदेह जो मिळाला, नरदेहाचं सार्थक करायचं असेल मायभाऊ तर भगवंताची भक्ती करायची आहे. बघ किती गोड मायभाऊ तुम्ही आम्ही आपण काकड्यात ऐकतो. ऐका आयुष्य जातो
हे आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वाहन ध्यानी रहा श्रीहरीच्या. मागो साधू संतांनी आपल्याला जागोजाग उपदेश का केला? कारण बुडते हे जन न देखवी डोळा, म्हणून कनवळा येत असे. मायबाबू हे जे जग आहे बुडतं जग मायबाबू साधू संतांना पाहावलं गेलं आहे. ज्या ज्या वेळेला बाबू समाजाची अधोगती होत चालली, अधोगती वाढत चालली, त्या वेळेला बाबू साधू संतांनी पाहावलं गेलं आहे. म्हणून साधू संतांनी तुम्हाला वेळोवेळा उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. मायबाबू आयुष्याचा नाश करू नका. तुम्ही आम्ही या संसारात गुरफटत चाललोय, तुम्ही आम्हाला उठवण्याचं जागवण्याचं काम संतांनी केलं. उठा जागे भारे तुम्ही आम्ही या संसार रूपी झोपेत येथून उठा, जागे व्हा. काय करा? स्मरण त्या भगवंताला करा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी माथा. मायबो भावे चरणी ठेवा माता. तेव्हा काय होईल? चुकवी व्यथा जन्माच्या, ज्या आपल्या जन्माच्या व्यथा आहेत यातून आपली सुटका तो भगवंत करेल. विठ्ठल विठ्ठल. मग मायबाबा तुम्हाला प्रश्न पडला असेल की साधावया भक्ती का जर नाही लागलं, भगवंतानं कोण्या भक्तासाठी काय केलंय का? काम्यक नावाच्या वनामध्ये मायबाबो, काम्यक नावाचं वन होतं. त्या वनात माणसाच्या मनात काम उत्पन्न व्हायचा. असाच अर्जुनाच्या मनात मायबाबो काम उत्पन्न झाला. काम उत्पन्न झाल्याबरोबर अर्जुनाला त्या काम्यक नावाच्या वनात सुभद्रा आठवली. सुभद्रा आठवली मायबाबू. त्या अर्जुनाला सुभद्रा आठवलं. तात्काळ त्या भगवंतानं मायबाबू सुभद्रेचं रूप धारण केलं. काय ते रूप? राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकळा लोक. भगवंतानं तात्काळ सुभद्रेच्या रूपामध्ये अर्जुनासमोर आले. काम्यक नावाच्या वनात भगवंताने मायबाबू त्या सुभद्रेच्या रूपामध्ये अर्जुनासोबत क्रीडा केली, खेळले. आणि काही वेळानंतर अचानक दृश्य झाले मायबाबू. हा भगवंत अर्जुनासाठी सुभद्र झाला. हे कशाचं फळ आहे? साधा वया भक्ती काज नाही बाबा. ज्या चोखोबा काकांना मायबाबू भगवंताची निस्वार्थपणे भक्ती केली, त्या भगवंताने चोखोबा काकांना मेलेली ढोरे उडू लागली. बाबा चोखा महाराजांच्या संगी मेली ढोरी उडी अंगी. त्याचं कारण काय? मग साधा वया भक्ती काज नाही लाजर आहे का मायबाबू? असेच जगत प्राण संजीवनी रुक्मिणी माता आणि भगवंत विश्व चालक भगवंत पांडुरंग परमात्मा यांचा संवाद चालू असताना मायबाबू रुक्मिणी मातेने प्रश्न केला. अहो म्हणले, तेव्हा सारखं तुम्ही भक्त 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 करत असता, मग भक्त करत असताना मला सांगा म्हणजे तुम्ही उठलं की सुटलं माझा तुका माझा तुका माझा तुका म्हणता. अहो कोण आहे तरी कोण तुमचा तुकोबार आहे? मला त्याची परीक्षा घ्यायची. मायबाबू रुक्मिणी मातेने तुकोबारायांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. झोप यायली का? चहा सांगू? माझ्याकडे अशी टक टक पाहू नका गड्या. विठ्ठल विठ्ठल. मायबाबा रुक्मिणी मातेनं तुकोबाराची परीक्षा घ्यायची ठरवलं. मायबाबा तात्काळ म्हणले मी तुमच्या भक्ताची परीक्षा घेतो. म्हणजे ठीक आहे. भगवंत म्हणले ठीक आहे घ्या. माझेही भक्त त्या परीक्षेत उत्तीर्ण होते. मायबाबा पास होते. जगाच्या पाठीवर बाबू तुम्हाला जगद्गुरु तुकोबा सर्वांनाच माहित आहे. पण मायबाबू जगद्गुरु तुकोबाने अनेक व्यापार केले, पण प्रत्येक व्यापारात मायबाबू बुडते हे जन न देखवी डोळा. मायबाबू प्रत्येकाची कणवळा काही व्यापार टाका फुकट वाटायची, कोणाला देऊन टाकायची. इतके दयावान करुणावान म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे मायबाबू. आणि असं असताना बाबू परिस्थिती इतकी हालातीची होती की मायबाबू जगद्गुरु तुकोबा यांच्या पत्नीकडे अंगावर एकच साडी होती. जिजाबाई यांच्याकडे एकच साडी होती. मायबाबू एवढं असताना रुक्मिणी मातेनं मग परीक्षा घेण्यास ठरवून तात्काळ माय बघतो तुकोबारायांच्या घरी आली आणि गावात येऊन विचारू लागली तुकोबाराय, तुकोबारायांचं घर कोणतं? बऱ्याचशा लोकांनी सांगली इथून जा, जे आहे जिथं भजनाचा वेळ तेच तुकोबारायांचं घर. मागू गेल्याबरोबर तुकोबारायांच्या घरी गेले. ऐका
प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर चित्रीकरण मायबापू ज्या स्त्रीच्या अंगावर एकच साडी आहे मायबापू आंघोळ जर करायची तीच साडी भिजवायची वाळत घालायची आंघोळ करायची आणि सुकेपर्यंत मायबापू मोरीत थांबायचं इतकी हालातीची परिस्थिती होती मायबापू परत ती साडी गुंडाळायची आणि आपण आपले काम करायची इतकी हालातीची परिस्थिती असताना मामा जगाच्या पाठीवर रुक्मिणी माता आल्या आणि तुकोबारायांचं घर विचारत तुकोबारायांच्या घरी आल्याबरोबर मामा तुकोबारांना प्रश्न केला तुकोबारा तुम्हीच का ते म्हणले हो तुका मीच ते म्हणले तुकाराम महाराज हो तुकाराम महाराज मीच म्हणले काही नाही तुम्ही भगवंताचे निश्चिम भक्ता भगवंताची भक्ती करता आणि मी आतापर्यंत ऐकले की तुमच्या घरून कोणीही खाली हाताने जात नाही ते हो निश्चितच खरं ऐकलं ऐका मायबापू ऐका त्या रुक्मिणी मातेने काय मागितलं असेल जगद्गुरु तुकोबाराकडे ते म्हणले अहो काहीच नाही मला एक साडी पाहिजे मायबापू चित्रीकरण करा आपल्या जर एकच वस्तू असेल ती आवश्यक जर असेल ती जर लोकांना जर मागली तर आपण देतो का देईल का नाही पण मायबापू ते तुकोबारा होते ते म्हणले ठीक आहे तुम्हाला साडीच पाहिजे ना थोडा वेळ थांबा म्हणले मग अक्षरशः तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं विचार करा आपल्याकडे एकच साडी आहे समस्त बसलेली माय मंडळी तुम्ही डोळ्यासमोर चित्रीकरण करा आपल्याजवळ एकच साडी आहे आपल्याला आंघोळ करताना तीच साडी भिजवायची परत सुकेपर्यंत थांबायचं ती साडी परत नेसायची असं आपलं जर चालू असेल तितक्यात जर आपल्याला कोण जर साडी मागली तर आपण देईल काय साहेब देईल का पटकन सांगा देईल का नाही देईल अगदी उत्तर बरोबर आहे पण मायबापू ते तुकोबारा होते म्हणजे आई साहेब थांबा थोडस मी देतो साडी मायबापू तुकोबाराच्या डोळ्यात अश्रू होते हे भगवंता तू काय माझी परीक्षा घेतोस अरे माझी काय गलती आहे मी हेच की तुझी भक्ती करतो मायबापू जगद्गुरु तुकोबारा त्यांच्या भक्तीला पारावार नाही जगाच्या पाठीवर एकमेव भक्त मायबापू ज्यांचा जीवनातला वेळ इतकाच वाया गेला शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला हाची धंदा गोविंदाचे बोड जागृती स्वप्नी सुसुप्ती मायबापू प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करणारे देवाचे भगवंताची लढीवाळ भक्त म्हणजे मायबापू जगद्गुरु तुकोबारा त्या तुकोबारांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते की दुःख अश्रू होते मला सांगा कोणते अश्रू असतील आनंदाची की दुःखाची दुःखाचे अश्रू होते मी भक्ती करतो भगवंताची भक्ती करतो माझ्याकडे माझ्या पत्नीला एकच साडी आणि तीही मला मागते आणि आज मी जर नाही दिली त्या तुक्याच्या करून आज कोणीतरी रिकाम जाणार माझ्या डोळ्यात अश्रू होते अश्रूच्या वेळेत मायबापू असं जिजाबाई कधी स्नानासाठी जातील आंघोळी जातील वाट पाहू लागले मायबापू जिजाबाई स्नानासाठी गेले आपली साडी त्यांनी धुतली वाळत टाकली मायबापू वाळत टाकल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारा ती साडी हाडकेपर्यंत थांबले मायबापू थांबले डोळ्यात अश्रू होते पण नाईलाज होता मायबापू तीच वाळलेली साडी उचलली आणि साक्षात मायबापू विश्वाच्या आई समोर आणून दिली घ्या म्हणले आई साहेब ही साडी मायबापू त्यावेळेस अक्षरशः रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आल्याने रुक्मिणी माता तिथून निघून गेला बाबा मायबापू ऐका बहु आहे करुणावंत बहु कृपावंत अनंत हे नामजा तो विश्व चालक भगवंत पांडुरंग परमात्मा त्याला आपल्या भक्ताची काळजी असते आणि साक्षात मायबापू जगद्गुरु तुकोबारा भगवंतानं मायबापू एका रूपात येऊन मायबापू अनेक अशा साड्यावरून तुकोबारांना
असं भक्ताची बहीण कामे न सांगता करी मागमुळे विश्वाच्या मालकाला सांगायचं ही काम